नमस्कार. आज आपण बनवूया कुकरमध्ये झटपट होणारा कोळंबीचा भात. सर्वप्रथम कोळंबीला आपण मॅरिनेट करून घेऊ. त्यासाठी मी त्यात टाकते आहे अर्धा लिंबूचा रस, 1 चमचा मीठ चवीप्रमाणे घ्या, 2 चमचे आलं लसूण पेस्ट. हे आपण 15 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी साईडला ठेवून देऊया. इथे मी रोजच्या वापरातले 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवते. ग्रेव्हीसाठी मी आता इथे 3 उभे चिरलेले कांदे, 2 टोमॅटो बारीक कापलेले, खडा मसाल्यामध्ये मी घेते 2 तमालपत्र, काळी मिरी, दालचिनी आणि लवंग. आता कुकरमध्ये 1 चमचा तेल घालून ते छान गरम झाले की त्यात सर्व खडे मसाले आपण एक एक करून टाकून छान खमंग असा वास येईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेऊया. आता ह्यात कांदा टाकून छान लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया. नंतर ह्यात बारीक टोमॅटो टाकून तोही छान नरम होईपर्यंत परतून घेऊ. आता ह्यात अर्धा चमचा हळद, पाव चमचा जिरं पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 मोठा चमचा लाल मिर्च पावडर आणि मीठ टाकून हे सर्व छान मिक्स करून घेऊया. सर्व मसाले छान असे मिक्स झाले पाहिजेत. आता यात मॅरिनेट केलेली कोळंबी टाकून पुन्हा एकदा छान परतून घेऊया. साधारण 5 मिनिटं कोळंबीला व्यवस्थित असा मसाला चांगला लागला पाहिजे. हे बघा असं मस्तपैकी परतून एकजीव झालं पाहिजे. आता ह्यात आपण तांदूळ टाकूया. आता हे हलक्या हाताने थोडं फिरून घेऊया. बस. आता यात 1-1.5 वाटी गरम पाणी टाकून घेते. पुन्हा जरा हलवून व्यवस्थित कुकरची झाकण लावूया. आता 3 शिट्ट्या होऊ द्या. कुकर थंड झाला. हे बघा आपला कोळंबी भात छानपैकी तयार झाला आहे. बिलकुल चिकचिकीत नाही झाला आहे, व्यवस्थित झाला आहे. आता त्यावर कोथिंबीर टाकून छानपैकी सर्व करूया. थँक्यू.